गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं बाजूला करून नवीन गोलंदाज त्याला आपल्याला गोलंदाजीच्या ट्रॅकवर आणावं लागेल. असं नाही की आजच, आत्तापर्यंत जवळपास मला वाटते 8 गोलंदाज जे या स्पर्धेमधनं वाडा क्रिकेट असोसिएशनचे 7 गोलंदाज ते या स्पर्धेमधनं बॅन केले गेलेत. पंच बाउंड्री होती का? ओके. नो चेंडू, त्यावर चौकार आणि पेनल्टीच्या 3, म्हणजे एकंदरीत धावा मिळतील 8. 0 चेंडू 8 धावा स्कोर कार्डवर. नवीन गोलंदाज आलेत गोलंदाजी करण्याकरिता. अभिला आपण नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरिता येताना पाहतोय. पुढचा अप्रतिम ते प्रयत्न या ठिकाणी केलेले आणि पहिला पण तर सर कॅच ड्रॉप झाली आहे. फ्री हिटचा बॉल होता तसाही. पुढचा बॉल सज्ज होईल. गोलंदाज आपल्या बॉलिंग ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरिता. आपण पाहिलं तर या ठिकाणी सुरज सर चेक करायचा माईक आपला. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा हॅलो हॅलो चेक. हॅलो 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 चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो 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 चेक. हॅलो 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 चेक. हॅलो. चला आपण गोलंदाज पुन्हा एकदा ते सज्ज होत आहेत. डावखुरे आताचे बॅटर स्ट्रायकिंग एंडला होते. त्यांनी एक सिंगल काढून त्यांचा प्रमुख खेळाडू ज्याच्या बॅटमधनं षटकार चौकार बघायला मिळाले त्याला स्ट्रायकिंग एंडला आणण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी धावसंख्या पाहिली तर पुन्हा एकदा 18 धावा स्कोर कार्डवर त्या या ठिकाणी जोडल्या जात आहेत. 18 धावा स्कोर कार्डवर आहेत. वेलकम ऑल क्राउड. प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. वेलकम. सज्ज होईल पुन्हा एकदा. यावेळेला बॅटची एज घेतली आहे विकेट किपर पासून. पहिला पण तर थोडासा चेंडू लांब राहिला. तर नंतर शॉर्ट थर्डमॅनचे खेळाडू होते ज्यांनी त्या ठिकाणी बॉलला आपण पाहिलं तर स्टॉप केलं. एकच धाव ती या बॉलवर मिळाली आणि नाही घेतलेली आहे. धाव घेणं नकारलं या ठिकाणी म्हणावं लागेल. कारण माहिती आहे रिस्क घ्यायला तयार नाही आहे. जो बॅटर स्ट्रायकिंग एंडला आहे साईनाथ, त्याची विकेट किती महत्त्वाची आहे या संघाकरिता. रिस्क घ्यायला अजिबात रेडी नाही आहेत. यावेळेला आडव्या बॅटनं फटका चांगला. मागे फिल्डर काऊ कॉर्नर झोनमध्ये तैनात आहेत. एक सिंगल मिळाली आहे. सिंगलवरच पहिला पण तर समाधान मानतील की काय. फेक मात्र थोडीशी खराब. आता रिस्क घेतला आणि तदनंतर
थर्ड अंपायरकडे लगेचच मुन्ना पठाण सरांनी रेफर केलंय. थर्ड अंपायर आहेत आमचे, ते या ठिकाणी जो काही निर्णय असेल तो आपल्याला लवकरच कळवतील. नॉट आउट, इट्स अ सेफ. वाह, सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. चला मॅचकडे जाऊयात. पहिलं षटक ते संपलंय. धावा स्कोर कार्डवर त्या जोडल्या गेल्यात 20. गेम थोडी स्पीडअप करायची आहे, पण आपण वेळ लावलेली याची नोंद असू द्यात. खेळाडूंना कळवा आहे. 6 मिनिटं झालेली आहेत. 4 मिनिटांमध्ये आणि उर्वरित 9 मिनिटांमध्ये ही 2 षटकं मात्र तुम्हाला हाताळावी लागतील. सज्ज होईल गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरिता. विनीत बघा, 9 मिनिटं जर का होऊन गेली तर यानंतर तुम्हाला नक्की तुमचा एक खेळाडू आम्ही 30 मध्ये आणायला लावू. सज्ज होईल गोलंदाज तो आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेला फटका फसलाय, बरीच उंची गाठली आहे. विकेट किपर त्या ठिकाणी मात्र कॅच कंप्लीट करत असताना परतावं लागेल माघारी. आशुतोष तो मात्र परतीच्या प्रवासाला जातोय. पहिल्या विकेटचं पतन, खेळाडू बाद. यापुढील होणारा सामना सावरोली आणि ओजी खरिवली. चला दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण या ठिकाणी रिपोर्टिंग करायचं आहे. सावरोली आणि ओजी खरिवली दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण रिपोर्टिंग करून घ्यायचे लगेच, त्वरित. नवीन बॅटर आलेत मैदानामध्ये. ओमकार डावखोऱ्या हाताचे बॅटर गेले. लगेच लेफ्टी बॅटर ते मैदानात आलेत. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन ते अजून सुद्धा कंटिन्यू ठेवलं या ठिकाणी साईगाव या टीमने. ओजी खरिवली टीम कॅप्टन आलेलेत आणि दुसऱ्या बाजूने असेल टीम सावरोळी. पुन्हा एकदा आपण पाहिलं स्ट्रायकिंग एंडला साईनाथला आणलं जातंय, कारण साईनाथ आतापर्यंत भन्नाट फॉर्म मध्ये तो बघायला मिळतोय, ज्याच्या बॅटमधनं एक षटकार आणि एक चौकार बघायला मिळालाय. गोलंदाज तो पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केलेला साईनाथनं. यावेळी मात्र ध्येयष्टीवर बॉल जाऊन आदळलाय. प्रचंड वेगानं हाताळलेला. फिरून फटका मारणं तेवढंच वेगवान चेंडूवर सोपं नसतं आणि ते करायला गेलेले बॉल आपण पाहिला तर पायावर जाऊन तो आदळलाय आणि त्या ठिकाणी विचार केला तर डॉट बॉल मैदानात कंप्लीट. गोलंदाज पुन्हा एकदा वरती विकेटने. यावेळेला मात्र स्लॉट मध्ये आला आणि साईनाथनं सर बॉलला पाठवून दिलं. पार्किंग प्लॉट मध्ये बॉल चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग वरनं. बॉल एक अप्रतिम स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. साईनाथच्या बॅटमधनं बॉल सरळ सीमारेषा पार. मिळाला धावा 6 षटकार.
साईनाथ याच कारणामुळे या खेळाडूला जास्तीत जास्त बॅटर्सना स्ट्रायकिंग एंडला आणणं पसंत केलंय. 8 चेंडू आणि पहिला पण तर 21 या धावसंख्येवर मात्र वैयक्तिक खेळ करतोय. धावसंख्येचा विचार केला तर ती स्कोर कार्डवर जोडली गेली आहे 27. 1.4 चेंडूचा खेळ संपलाय. 27 धावा त्या स्कोर कार्डवर आहेत. एक गडी आतापर्यंत गमावलाय. गोलंदाज राऊंडी विकेटनं तो सज्ज होतो. याही वेळेला साईनाथच्या स्लॉट मध्ये येतोय बॉल आणि पार्किंग प्लॉट मध्ये पाठवण्यामध्ये एक्सपर्ट आहे तो. पुन्हा एकदा बॉल आपण पाहिला तर बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक 2 इन अ रो. सलगचा दुसरा प्रहार तो. जो होईल पुढचा बॉल. यावेळेला सलगचा तिसरा काय मैदानामधनं बघायला मिळाला असता, परंतु तरी सुद्धा बॉल चाललाय लॉंग स्टॉपच्या दिशेनं आणि तिकडची आउटफील्ड ती भयानक फास्ट आहे. तिघ जण त्या बॉलचा पाठलाग करत होते, परंतु त्या सर्वांच्या आधी बॉल सरळ ट्रॅव्हल झालाय तो बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळाल्या धावा 4 चौकार. कलेक्ट करायच्या आहेत. मुख्य मंचावर आपण मान्यवर पाहतो या ठिकाणी लाईव्ह स्क्रीनवरनं चंद्रकांतजी पाटील साहेब बघायला मिळत आहेत. SP बिलोशी टीमचे अगदी खंबे समर्थक. कुठेही स्पर्धा असू द्यात त्यांची आवर्जून तिकडे उपस्थिती आणि मॅच जिथपर्यंत संपत नाही संपूर्ण मैदानाला मात्र फेरफटका त्यांच्याकडनं मारला जातो. आणि तिकडे आपण मुख्य मंचावर पाहिलं तर राईट कॉर्नरमध्ये सागर पाटील आहेत, त्यांच्या समवेत निखिल पाटील ते बघायला मिळतात. पहिला आपण कार्पेटच्या सहाय्याने या बॉलला खेळून काढले. हलकीशी फंबल झाली. एक सिंगल या बॉलवर मिळेल. सिंगलवरच समाधान मानावं लागतंय. परेश नवीन गोलंदाज गोलंदाजी ट्रॅकवरनं आलेत. परेश SP ग्रुप आयोजित उपसरपंच चषक 2026 अप्रतिम स्पर्धा ती मैदानामधनं बघायला मिळते. या वेळेला फटका चांगला बॉल चाललाय सरळ ओव्हर दी बॉलर आहे डाऊन दी ग्राउंड क्षेत्रामधनं. बॉल सरळ साइड स्क्रीनवरनं अप्रतिम स्ट्रोक तो मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. बॉल सीमारेच्या पार. मिळाल्या धावा 10 षटकार. कम ऑन डीजे. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा. याही वेळेला फटका सजवला. आता मात्र ओव्हर दी कव्हर कॅचला संधी निर्माण झाली आहे आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाकडनं थोडीशी खराब कामगिरी ती मैदानात बघायला मिळते. कॅच ड्रॉप होताना झेल ड्रॉप झाला आणि जो बॅटर चांगल्या फॉर्म मध्ये आहे साईनाथ त्याला मात्र इथे जीवनदान मिळतंय. 12 चेंडू 39 या धावसंख्येवर खेळ करतोय. याही वेळेला साईनाथ पुल करत असताना बॉलला पाठवलंय सरळ स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक तडाखा तो साईनाथच्या बॅटमधनं. बॉल बाउंड्री लाईनची सफर करण्याकरिता
सरळ सीमारेषा पार मिळाल्या धावा 6 षटकार. सोडून देणं त्याने पसंत केलं. पुढील काम पंच पार पाडत असताना वाईट चेंडू अंपायरने या ठिकाणी दर्शवला. इट्स अ नॉन प्लेबल डिलिव्हरी. अतिरिक्त धाव ती स्कोर कार्ड मध्ये ऍड होतीये. धावफलकाचा विचार केला तर स्कोर कार्ड वर जाऊन पोहोचेल 53-53. पुढचा बॉल याही वेळेला फटका सजवलाय. उंची तर बरीच गाठली आणि बॉल पाहिलं तर सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि मैदानामध्ये आपण पाहिलं तर साईनाथ गणेश पाटील याच्या बॅटमधनं या आजच्या 6व्या दिवसातील पहिलं अर्धशतक मैदानातनं बघायला मिळतंय. बॅटवर करून प्रेक्षकांना अभिवादन करायचं आहे. साईनाथ बघा लाईव्ह स्क्रीनवर आपण पाहतोय जबरदस्त कामगिरी ती त्याच्या बॅटमधनं बघायला मिळाली. 14 चेंडूमध्ये वैयक्तिक त्याने 51 धावांची इनिंग ती पेशकश केली आहे. काबिल तारीफ उल्लेखनीय कामगिरी ती त्याच्याकडनं या ठिकाणी साईनाथकडनं बघायला मिळते. धावा त्याने ठोकल्यात 14 चेंडूत 51 ज्यामध्ये 6 षटकार आणि 2 चौकारांचा तो मात्र समावेश आहे आणि 364च्या स्ट्राईक रेटनं ही धावसंख्या मात्र त्याने ठोकली आहे. आणि आज त्यांचा वाढदिवस सुद्धा आहे. वा वाढदिवसाच्या दिवशी स्वतःला दिलेलं हे सर्वोत्तम बर्थडे गिफ्ट ते साईनाथनं मैदानातनं स्वतःलाच देत असताना बघायला मिळतोय. धावसंख्या 1 एक्स्ट्रानं वाढतीये. पुढे जाऊन पोहोचेल 60 या अंकावर. परंतु साईनाथ पाटील मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त कामगिरी त्याच्या माध्यमातून बघायला मिळाली आहे. यावेळेला अक्रॉस दी लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. बॉल मिस झाला आणि विकेटच्या वरनं सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जात असताना पंचांनी लगेचच थर्ड अंपायरकडे रेफर केले. बॅटिंग करणाऱ्या टीम हा रिव्ह्यू घेतला जातोय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू लॉस्ट. बॅटिंग करणारी टीम. षटक क्रमांक पाहिलं तर या ठिकाणी संपलंय. आपण विचार करतोय 3 आणि धावा स्कोर कार्डवर त्या जोडल्या गेल्यात. 60 धावा त्या स्कोर कार्डवर आहेत. 3 षटकं संपली आहेत. कडनं मात्र जबरदस्त कामगिरी मैदानामध्ये बघायला मिळाली. संघा अडचणीमध्ये त्याने येऊनच दिला नाही. सातत्यपूर्ण बॅटिंग तो मैदानात करत राहिला. शेवटचं आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी नवीन बॅटर नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरिता जतीन. स्ट्रायकिंग एंडला ओमकार आहे. यावेळेला अक्रॉस दी लाईन ओमकारनं खेळण्याचा प्रयत्न केलेला. बॉल बीट केलाय बॅटरला आणि तदनंतर विकेटच्या मागे. पुढचा बॉल गोलंदाज सज्ज होईल. यावेळेला फुल टॉस बॉल लेफ्ट हँडेड बॅटरच्या स्लॉट मध्ये आलाय आणि त्याने बॉलला सरळ पाठवून दिलाय. बाउंड्री लाईनची सफर करण्याकरिता मैदानाच्या आतमधून एक दर्जेदार स्ट्रोक. 6 धावांकरिता षटकार. बघा नोंद घ्यायची आहे जे आजच्या दिवसातनं संघ खेळणार आहे. वाडा क्रिकेट असोसिएशनच्या नियमानुसार जर का बॉल बॅटर बीट करतो आणि डिरेक्टली विकेट किपरच्या हातामध्ये जातो तर त्या बॉलवर ना तुम्हाला विकेट ग्राह्य धरली जाईल ना तो बॉल तुम्हाला त्यावर धाव दिली जाईल. या सर्व गोष्टींची आपण नोंद घ्यायची आहे. धावसंख्या पाहिली तर 36 न जाऊन पोहोचेल 66-66. नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी चला दोन्ही टीमचे कॅप्टन इनिंगच्या ब्रेक मध्ये यायचं आहे. याही वेळेला आपटून टाकलेला बॉल मिस टाइम झालाय. उंची तर बरीच गाठली आहे. फिल्डर त्याचा पाठलाग करतील परंतु या मैदानाची आउटफील्ड भयानक फास्ट आहे. पडल्यानंतर बाउन्स बघायला मिळाला आणि 1 बाउन्स न बॉल सरळ सीमारेषेला क्लिअर करणारा. पुन्हा एकदा बॅकवर्ड स्क्वेअर लेग वरनं बॉल 1 बाउन्स ओव्हर दी रोप. 4 चौकार. धावसंख्या तब्बल 70 धावा स्कोर कार्ड वर जोडल्या गेल्यात.
याही वेळेला पुन्हा एकदा अतिरिक्त शफल झालेले आणि तदनंतर खेळण्याचा प्रयत्न पंच वळलेत आमच्याकडे. नॉन प्लेबल पंचांनी दर्शवलंय. इनिंगच्या ब्रेकमध्ये इनिंगच्या ब्रेकमध्ये जो कोणता संघाचा कॅप्टन तो टॉससाठी नसेल त्या संघाला पेनलाइज केलं जाईल, याची आपण नोंद घ्यायची आहे. यावेळेला फटका चांगला आहे. एकाच्या मागे एक फिल्डर क्षेत्ररक्षण करताना बघायला मिळत आहेत. तरी सुद्धा एकच धाव या बॉलवर मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण जो खेळाडू आपण पाहिला तर मिड विकेटच्या रिझनमध्ये होते, त्यांच्याकडनं चांगल्या पद्धतीने बॉलला स्टॉप केलं गेलं. सज्ज होईल पुढचा बॉल घेऊन. बॉलिंग ट्रॅकवरनं गोलंदाज जतीन. यावेळेला अक्रॉस दी लाईन खेळायला गेले. धावचीची संधी दुसऱ्या एंडला आणि परतावं लागेल. साईनाथ तो माघारी परततोय, परंतु परतण्याआधी ज्या दर्जेदार पद्धतीने साईनाथनं खेळ केलाय, नक्की प्रेक्षकांनो त्याच्या फलंदाजी करता एकदा टाळ्याहून जाऊ द्या. 16 चेंडूत 51 धावा करून मात्र आपल्या माघारी परतलाय. अगदी जबरदस्त फटकेबाजी ती मात्र साईनाथकडनं बघायला मिळाली. एक हाती बॅटिंग मधनं किल्ला त्याने लढवला आणि तदनंतर मात्र आता त्याची साथ ओंकारनं सुद्धा चांगल्या पद्धतीने दिली आहे. ओंकारला स्ट्राईकला आणलं जात आहे. शेवटचा आणि अंतिम एक चेंडू इथून बाकी आहे. यश नवीन बॅटर. यावेळेला फटका गॅपमध्ये. मागे फिल्डर तर येत आहेत दोघ जण, परंतु त्या दोघांच्या मधून बॉल सरळ ट्रॅव्हल झालाय. वाईडिश लॉंग ऑन वरनं बॉल वन बाउन्स ओव्हर दी रोप. धावा मिळत आणि या आहे. ठिकाणी आगमन झालेले आहे एसपी ग्रुपचे मित्र माननीय भाई कराळे यांचं आगमन होते. त्याचबरोबर त्यांच्यासोबत प्रीतमजी, सर्व मित्र परिवारांचं हार्दिक स्वागत. वेलकम वेलकम, सुस्वागतम. सूरजजी पाटील यांचंही आगमन झालेलं आहे. एसपी ग्रुप कडनं उपसरपंच ट्रॉफी मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम. VVIP डायस मध्ये आपलं हार्दिक स्वागत. चला आपण टॉस कडे जाऊयात. त्या ठिकाणी मायक्रोफोनवरनं तुमच्या मात्र जोडले जातील सूरज पाटील सर. एका बाजूने असेल टीम ओजी खरिवली, असेल टीम ओजी खरिवली आणि दुसऱ्या बाजूने असेल जय हनुमान सावरोळी. या दोन संघांमध्ये लढत बघायला मिळणार आहे. खरिवली टीमचा कॅप्टन आलेला आहे. कॅप्टन 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 माननीय चंद्रकांत पाटील आणि रवींद्र भोईर या दोन्ही मान्यवरांना विनंती करतोय, आमच्या गावातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व एसपी क्रिकेट टीमचे खंबीर नेतृत्व पाठीराखे रवींद्रजी भोईर साहेब आणि चंद्रकांतजी पाटील, आपण टॉस बॉक्समध्ये टॉस करण्यासाठी यायचे. प्लीज वेलकम. तर या ठिकाणी आपण पाहतायत एसपी ट्रॉफीचा थरार. संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चा असलेली स्पर्धा, नवीन नाविन्य स्पर्धा, ब्रँड ऑफ वाडा टेनिस क्रिकेट, सर्वोत्तम स्पर्धा, डे नाईट टुर्नामेंट आणि 2 लाख प्रथम पारितोषिक स्पर्धा, 2 व्हीलर बाईक, बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, बेस्ट सायकल या ठिकाणी पाहायला मिळते. त्याचबरोबर इंडिया व्हॉइस बिग इव्हेंट अँकर कलाश्री या स्पर्धेला उद्या आणि परवा 2 दिवस मात्र भेट देणार आहेत. अनेक स्टार कास्ट प्लेयर उद्याही संघ मात्र पाहायला मिळणार आहेत. आजही या ठिकाणी भिवंडी ग्रामीण टेनिस, वाडा ग्रामीण टेनिस, पालघर ग्रामीण टेनिस आपण पाहतायत. दिग्गज आयोजनामध्ये या ठिकाणी पुढील सामन्याकडे आपण जाऊया. जय हनुमान सावरोली विपक्ष या ठिकाणी साहिल 11 ओजी खरिवली. या दोन टीममधील टक्कर पाहणार आहोत. दोन्ही टीममधील फाईट आपण या ठिकाणी अगदी जबरदस्त मात्र टक्कर होणार आहे. रवींद्रजी भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय.
आणि या ठिकाणी मामा आहेत, या गावातील भाच्यांचे मामा आहेत खरली टीमचे. टॉस जिंकलेला आहे जय हनुमान सावरली टीम. अगदी तुम्ही भिवंडी ग्रामीणच्या ठाणे जिल्ह्याच्या मोठ्या स्पर्धा खेळतात आणि अगदी बघितलं आपण तर ठाणे जिल्ह्यातून पालघर जिल्ह्यामध्ये येत आहेत. वाडा तालुक्यातील वाडा क्रीडा असोसिएशनमधील सर्वोत्तम स्पर्धा, या स्पर्धेबद्दल यावर्षी दरवर्षी आपण येत आहेत, यावर्षीचं आयोजन तुम्हाला कसं वाटतंय? अगदी म्हणावं झालं खूपच चांगलं आयोजन केलं यावर्षी मागच्या वर्षीप्रमाणेपेक्षा. टॉस जिंकलाय समोरचा संघ तुमच्याकडे फाईट द्यायला तयार आहे आणि तुम्ही सुद्धा तयार आहात. दुसऱ्या तालुक्यात जेव्हा आपण जातो, दुसऱ्या जिल्ह्यात जातो, तेव्हा खऱ्या अर्थानं आपल्या गावातील आपली पाठीराखी ही मॅच पाहण्याकरिता लाईव्हवर सतर्क राहतात. प्रिन्स मूवीवर जोडली असतील. काय घेणार? शतरक्षण कुठपर्यंत रोखणार? कमीत कमी धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही. नक्कीच समोरच्या टीमला सुद्धा तुल्यबल लेखतायत या ठिकाणी जर्मन सावरली टीम. बेस्ट ऑफ लक. आमच्या समोर या ठिकाणी जोडलेले आहेत कॅप्टन खरिवली टीम. आपण या ठिकाणी बघू शकतायत. टॉस आपण हारलेला आहे. टॉस जिंकला असता आपण काय घेतलं असतं? बॅटिंगच घेतली असती. मग आता पर्याय काय? प्लॅन बी काय असेल? काय नाही, 50+ जायचा प्रयत्न करू आम्ही. तुम्हाला शुभेच्छा त्या स्पर्धेबद्दल आणि चांगला खेळ करा. बक्षीस जिंका. 2 लाखाचं पारितोषिक आहे. अगदी बघितलं 2 लाख, 1,50,000 आणि 30 4 5 पारितोषिक आहेत. बाईक आहे, सायकल आहेत. बेस्ट ऑफ लक. शुभेच्छा असतील. गुड लक. क्रिकेट म्हटल्यानंतर कोणीतरी एक जिंकतो, एक तरी हारतो. संघर्ष मोठा आहे, परंतु SP ट्रॉफी उपसरपंच ट्रॉफी चषक आम्हाला खेळायचं आहे. या उत्कंठ भावनेने मात्र टीम पोहत आहेत. पात्र एकत्र SP ट्रॉफी उपसरपंच चषक डे नाईट टुर्नामेंट बिलोशी नगरीमध्ये. जाऊया थेट समालोचक कक्षामध्ये. ती जोडली जातील अक्षय पांडव. धन्यवाद सूरज पाटील. सध्या जर आपण पाहिलं तर इथे चौकार तो परावर्तित झालाय. त्यानंतर एक सिंगल, 5 धावा या राफलकावर आहेत. 3 चेंडूचा खेळ तो कंप्लीट झाला. एक बलाढ्य मोठ्या टार्गेटचा पाठलाग तो मैदानाच्या आतनं करायचा आहे. शॉर्ट प्लेनचा बॉल, बॅटची कडा घेतली, बिहाइंड दी विकेट गेला, बिटवीन द गॅप गेलाय, लॉंग स्टॉप, तिथले आउटफील्ड फास्ट आहे, बॉल सीमारेषा पार, चौकार 4. आणि मुख्य मंचाकडे या ठिकाणी SP खासम खास मित्र परिवाराचं आगमन होते. SP ग्रुप टीम मेंबर नरेशजी पाटील, प्रीतमजी भोईर, सचिनजी गायकवाड, विशालजी भोईर यांचं आगमन झालेलं आहे. SP खास माणसं म्हणून त्यांची ओळख आहेत. डॅशिंग पर्सनॅलिटी आहेत. SP साठी अगदी जीव प्राण द्यायला सुद्धा तयार अशी मैत्री ठेवणारे व्यक्तिमत्व आहेत. नरेशजी पाटील, सचिनजी गायकवाड, विशालजी भोईर, प्रीतमजी भोईर. वेलकम डॅशिंग स्मार्ट पर्सनॅलिटी. ओव्हर टू कम बॉक्स. 5 चेंडूचा खेळ. त्यानंतर दाफलकावर धावसंख्या 9 आहे. एक मोठा टार्गेट, त्याचा पाठलाग तो तुम्हाला मैदानाच्या आतनं करायचा. आणि या मोठ्या टार्गेटचा पाठलाग तिथे जर आपण पाहिलं तर मॅन्डेटरी पॉवर प्लेमधनं 2 बाउंड्रीज निश्चित जरूर आलाय. मात्र यावेळेस एक चांगला बॉल थोडासा खाली राहिला, फलंदाजाला बीट करतोय, विकेट किपर च्या हातामध्ये विसावतोय. पहिल्या ओव्हरचा खेळ तो समाप्तीला आला आणि पहिल्या ओव्हरनंतर राफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर 9 धावा या राफलकावर लागल्या गेल्यात. SP ग्रुप अंबाडी नाका यांच्याकडून SP ट्रॉफीसाठी हार्दिक शुभेच्छा त्या येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अक्षय घरत, सौरभ पाटील, ऋतिक पालवी, सूरज पालवी, निखिल पाटील, हेमंत भाकरे आणि तुषार पाटील यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्यात. या सर्वांचा मनपूर्वक धन्यवाद. ओव्हर नंबर 2 गोलंदाजीच्या ट्रॅकवर शिवम जो गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. बघूया कशा पद्धतीने इथे गोलंदाजी ती गोलंदाज शिवम त्याच्या वतीने केली जाईल. मॅच चेक. SP ग्रुप अंबाडी नाकाकडून SP ट्रॉफीसाठी हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक अक्षय घरत, सौरभ पाटील, ऋतिक पालवी, सूरज पालवी, निखिल पालवी, हेमंत भाकरे, तुषार पाटील. SP ग्रुप अंबाडी नाकाकडनं SP ग्रुप बिलोशीच्या ट्रॉफीला शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद SP ग्रुप अंबाडी नाका. धावसंख्या जर आपण पाहिली तर या 2च्या मदतीने 11 धावा
राफेलकर आहेत. एक बलाढ्य टार्गेट त्याचा पाठलाग करायचा आहे आणि आक्रमकता ती मैदानाच्या आतनं बॅटर्सला दाखवणं बंधनकारक आहे. जर आक्रमकतेने खेळ दाखवला तर चांगली जागा ती निर्माण करता येऊ शकते या मॅचमध्ये. पुढचा बॉल यावेळेस मात्र चेंडूला पाहिलं सोडून दिलंय. बाकीचं काम पंचांवर होतं. त्यांच्याकडनं इशारा आलाय वाईटचा. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होतीये. धावसंख्या पुढे सरकत असताना 12 धावा. पहिल्या 5 दिवसात जर आपण पाहिलं तर वाडा क्रिकेट असोसिएशनशी संलग्न संघ या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळाले. अगदी दर्जेदार खेळ वाडा क्रिकेट असोसिएशनमधल्या सर्वच संघांनी या स्पर्धेच्या माध्यमातून दाखवला. प्रत्येकानं आपल्यामधलं प्रावीण्य आपल्यामधले कलागुण ते या स्पर्धेच्या निमित्तानं प्रदर्शित केले. 5 संघ पुढे आले असले तरी खूप संघांनी दर्जेदार कामगिरी या स्पर्धेमध्ये केली आहे. कारण 5च टीम ज्या क्वालिफाय होणार आहेत. मात्र मी म्हणतो वाडा तालुक्यामधनं खेळणाऱ्या प्रत्येक टीमनं अगदी 100% आणि आगमन या ठिकाणी होत आहे या ट्रॉफीच्या मुख्य आयोजक प्रायोजक विद्यमान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उपसरपंच आमच्या वहिनी साहेब माननीय सौ सानिका संदीप पाटील यांचं आगमन होत आहेत. उपसरपंच डे नाईट टुर्नामेंट उपसरपंच चषकच्या स्वतः उपसरपंच यांचं आगमन झालेलं आहे मुख्य मंचाकडे. वेलकम वेलकम वेलकम. बिलोशी ग्रुप ग्रामपंचायतच्या विद्यमान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उपसरपंच आमच्या वहिनी साहेब या स्पर्धेच्या मुख्य आयोजक प्रायोजक उपसरपंच ट्रॉफीच्या उपसरपंच बिलोशी सौ सानिका संदीप पाटील मॅडम यांचं आगमन मुख्य मंचावर होते. वेलकम. धावसंख्या जर आपण पाहिली तर 12 धावा या राफलकावर आहेत. यावेळेस मात्र हा बॉल 1 रन तिथे दाफलकावर जोडली गेली. एकेरीच्या मदतीनं धावसंख्या 13. पुढचा बॉल यावेळेस मात्र हा बॉल तिथे विकेट कीपर लाजवाब आउटस्टँडिंग दर्जेदार एफर्ट ते त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. अप्रतिम झेल तो तिथे कंप्लीट केलाय. माघारी परतवलंय बॅटरला. रिप्लेमध्ये तिथे तुम्हाला दाखवलं जात आहे ज्या पद्धतीने एफर्ट तिथे विकेट कीपरनं लावले. हा दर्जेदार झेल त्यानं संपन्न केला. एक 1.3चा खेळ 13 धावा दाफलकावर आहेत. 1 विकेटच्या पतनानंतर शांतता आहे मैदानामध्ये कारण एक मोठा टोटलचा पाठलाग करायचा आहे. पुढचा बॉल यावेळेस मात्र हा बॉल तिथे ऑफस्टम्पच्या अतिरिक्त बाहेर राहिला. पंचाचे दोन्ही हात समांतर वाईड चा इशारा तिथे आपल्याला पाहायला मिळतोय. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होती. धावसंख्या 14 धावा या राफलकावर आहेत. 77 धावसंख्येचं लक्ष एक मोठं लक्ष त्याचा पाठलाग करायचा आहे. इथे मात्र हा बॉल नोचा इशारा आलाय. बीमर होता बॉडी लाईनवर चा हा बीमर तो आपल्याला पाहायला मिळालाय. धावसंख्येमध्ये वाढ होतीये 1+1 एकंदर 2 धावा तुम्ही सध्या ऑन स्क्रीन पाहू शकता. त्यांच्या नावाने ही स्पर्धा खेळवली जाते. ते विद्यमान उपसरपंच ज्यांना आपण मुख्य मंचावरनं पाहताय. SP यांचे सर्व मित्र परिवार त्यांना आपण सध्या ऑन स्क्रीन पाहताय. स्वतः संदीपजी पाटील SP आज अगदी त्यांची जशी पर्सनॅलिटी आहे अगदी तशी एक रॉयल गाडी जी त्यांच्या ताफ्यामध्ये समाविष्ट झाली आहे. थार रॉक्स. धावसंख्या 16. 1 विकेटच्या पतनानंतर 1.3 चा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. पुढचा बॉल
यावेळेस मात्र हा बॉल ऑन साइडला खेळला गेला. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या मस्तकावर आहे ही दस्तक. बॉल जाईल सीमारेषा पार. वन बाउन्स ओव्हर द रोप. चौकारामध्ये परावर्तित झालाय बॉल. 4. एक चांगला फटका तिथे आपल्याला पाहायला मिळाला. या चौकाराच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 20 धावा. 4 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. शॉट ऑफ लेन. त्याला पुन्हा एकदा पनिश करायचंय. बॉलला हवेमध्ये उडवलंय मात्र तिथे क्षेत्ररक्षक चुकी करतोय. झेल सुटलाय. जिवंताना बरोबर 1 रन तीही धावफलकावर जोडली गेली. एकेरीच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि 21 धावा. 77 धावसंख्येचा पाठलाग करायचा आणि हा 77 धावसंख्येचा पाठलाग करत असताना फलंदाज प्रयत्न तर करतात मात्र त्या प्रयत्नांना तेवढंसं यश ते आतापर्यंत मिळालेलं पाहायला मिळत नाहीये. 21ला 1 अशी स्थिती आहे. यावेळेस मात्र नोचा इशारा आलाय पंचांकडनं. क्षेत्ररक्षणामधल्या ज्या त्रुटी आहेत त्या क्षेत्ररक्षणांच्या त्रुटीचा हा नो बॉल तो तिथे पंचांच्या माध्यमातून दिला गेलाय. स्क्वेलेक पंचांपासनं जो त्यांच्या उजवीकडचा एरिया असतो त्या एरियामध्ये 3 खेळाडू ते तुम्ही जर ठेवले तर नो बॉल दिला जातो आणि तेच चित्र या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. धावसंख्या 22 आहे. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना जर सुरुवातीला रन्स आले नाही तर मग ती मॅच 1 साइडेड होते असं चित्र होतं आणि 1 साइडेड मॅचेस त्या प्रेक्षकांना मुळीच आवडत नाही. यावेळेस मात्र हा बॉल तिथे हवेमध्ये एक क्षेत्ररक्षकापासून दूर आहे त्यामुळे रन्स मिळवण्याची संधी आहे. 1 धाव तिथे धावफलकावर जोडली जाईल. धावसंख्या जर आपण पाहिली तर 24 धावा या धावफलकावर आहेत. 2 ओव्हरचा खेळ. नेक्स्ट मॅच 2 टीम त्या इनॅक्शन आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. एका बाजूने आनंदी एंटरप्राइजेस जय हनुमान सावरोली आणि त्यांच्या विपक्षामध्ये जर आपण पाहिलं तर टीम साहिल 11 ओजी खरिवली. या 2 टीममध्ये नेक्स्ट मॅच असेल. दोन्ही टीममध्ये टॉस झालाय. सज्ज राहायचंय. सध्या ओव्हर नंबर 3 मध्ये सनील जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र फटका चांगला आहे. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्याच्या मस्तकावर पुन्हा एकदा चेंडूला दस्तक दिली आहे. बॉल सीमारेषा पार. लॉंग लेग मधनं फर्रार झालाय. षटकार. 6. चांगला फटका इथे बॉडी लाईनवर होता. योग्यतेनं त्याला पनिश केलं. बॉलला तिथे लॉंग लेगच्या एरियामधनं उडवलं आणि सीमारेषेच्या पलीकडे फेकलं. क्षेत्ररक्षक होता तिथे मात्र त्याच्या अवाक्या बाहेर हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. षटकारामध्ये परावर्तित झाला. ज्या 6च्या मदतीनं धावसंख्या 30 या आकड्यावर. आक्रमकता ती दाखवणं गरजेचं आहे आणि ती दाखवली जातीये सध्या. पुन्हा एकदा शॉट ऑफ लेन. उडवलं हवेतनं. फेकून दिलं प्रांगणाबाहेर. बॅक टू बॅक दुसऱ्या बॉलवर धम्माका. एसपी ग्रुपचा षटकार. बॅक टू बॅक 2 सिक्सर्स आलेत ज्यामुळे धावसंख्या जर आपण पाहिली तर 36 धावा. अजूनही विजयाकरता येणारे 10 बॉल आणि 41 धावसंख्येची गरज आहे. थोडासा मोठा सामना आहे मात्र अशक्य नाही. याच पद्धतीने जर आक्रमकता सुरू ठेवली तर या मॅचमध्ये जागा निर्माण करता येऊ शकते. 10 चेंडूमध्ये 41 रन्स त्या या मैदानावर धावफलकावर लागू शकतात. सुरुवात थोडीशी शांत होती. थोडंसं संत गतीनं रन्स येत होत्या मात्र त्यानंतर जर आपण पाहिलं तर आक्रमकता ती मैदानाच्या आतनं सुरू झाली आहे. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं. शॉट ऑफ लेनचा बॉल पुन्हा एकदा त्याच क्षेत्रात उडवण्याची संधी होती मात्र यावेळेस डबल माइंडेड झाला बॅटर. विकेटचं बदन. फलंदाज बाद. हॅलो चेक. तर उपसरपंच चषक 2026 आपण पाहतायत. या स्पर्धेला एस पी ग्रुप संदीप पाटील यांचे मित्र परिवार उपस्थित झालेले आहेत. भाई कराळे यांचं स्वागत आणि सन्मान मुख्य मंचावर केलं जाते.
उपसरपंच चषक डे नाईट टुर्नामेंट बिलोशीच्या स्पर्धेत एस पी ग्रुपच्या वतीनं स्वतः या स्पर्धेचे मुख्य आयोजक अध्यक्ष एस पी ग्रुप संदीप पाटील यांच्या शुभ हस्ते भाई कराळ यांचा सन्मान केला जात आहे. आणि भाई कारले यांचं स्वागत आणि सन्मान मुख्य मंचावर केलं जात आहे. निकटवर्तीय मित्र एस पी संदीप पाटील यांचे भाई कराळे सासने यांचा सन्मान मुख्य मंचावर होताना आपण पाहतायत. उपसरपंच चषक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बिलोईच्या वतीनं सौ सानिका संदीप पाटील एस पी ग्रुपकडनं आपलं हार्दिक स्वागत. तदनंतर पुढील सन्मान माननीय प्रीतमजी यांचं स्वागत आणि सन्मान केलं जात आहे. संदीप पाटील यांचे मित्र प्रीतमजी यांचा सन्मान मुख्य मंचावर केला जात आहे. प्रीतम भोईर आणि प्रीतमजी एक जिवलग मित्र तसेच एस पी सुद्धा स्मार्ट डॅशिंग पर्सनॅलिटी. प्रीतमजी आपलं हार्दिक स्वागत आहे. उपसरपंच ट्रॉफी डे नाईट टुर्नामेंट एस पी ट्रॉफीमध्ये वेलकम. तदनंतर पुढील सन्मान सूरजजी पाटील यांचं स्वागत आणि सन्मान संदीपजी पाटील यांच्या शुभ हस्ते केलं जात आहे. आपलंही मनपूर्वक एस पी ट्रॉफी उपसरपंच चषक बिलोशीमध्ये हार्दिक स्वागत. वेलकम. ओव्हर टू कम बॉक्स. मैदानात जाऊया. तिथे आक्रमकता ती मैदानाच्या आतनं सुरू ठेवली आहे. बॉलला तिथे पुण्याच्या एकदा सीमारचीच्या दिशेने ढकलण्याचा इरादा दोन क्षेत्ररक्षकांनी जीवाच्या आकांतानं प्रयत्न केले, मात्र त्या प्रयत्नानं अपयश आलंय. बॉल सीमारेषा पार चौकारामध्ये परावर्तित झाला. इथे रन्स मिळतील 4. पालाखणी आणि साईगाव या दोन टीम मधला हा संघर्ष तो सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहत आहे. अगदी आजूबाजूला असलेली ही दोन गावं आहेत. आज एकमेकाच्या विरोधात मैदानाच्या आतमधनं खेळ करत असताना पाहायला मिळतात. साईगाव संघानं पहिल्यांदा बॅटिंग करत असताना अगदी एक तुफान ते मैदानाच्या आतमधले आणलं. अगदी प्रत्येक ओव्हरमध्ये चांगल्या रन जोडल्या, ज्यामुळे 76 लागल्या. 77चं लक्ष आहे आणि त्यापैकी 46 लागल्यात. अजूनही 31 बनवायचं आहे. शेवटचा बॉल आहे या ओव्हरचा. पहिला सोडून दिलाय. तिथे पंचांकडनं वाईटचा इशारा आलाय. अतिरिक्त धावसंख्या 47. आता येणारे 7 बॉल विजयाकरता 30 ची गरज आहे. या चेंडूवर जर एक मोठा फटका खेळला तर शेवटच्या ओव्हरमध्ये मग 24 धावा उरतील आणि तिथनं मॅच ती कव्हर करता येईल. केतनजी सावंत अंबिस्ते यांचं आगमन झालेलं आहे. संदीप पाटील एस पी ग्रुपकडनं आपली विनंती, आपण व्यासपीठावर या. केतनजी सावंत अंबिस्ते. पुढील सन्मानाकडे आपण जात आहोत. विशाल भोईर बिलोशी ठाणे सिटीमध्ये राहतात, परंतु गावाकडची माती, गावाकडचा आपले एस पी ग्रुपचे मित्रपरिवार यांना कधी ते विसरत नाही. जेव्हा जेव्हा सुट्टीला येतात तेव्हा संदीप पाटील यांची आणि एस पी ग्रुपची भेट घेतात. विशाल भोईर यांचं स्वागत आणि सन्मान एस पी ग्रुप टीम मेंबर प्रीतम भोईर यांच्या शुभ हस्ते होत आहे. त्याचबरोबर पायी दिंडी गणपती सोहळा टिटवाळापर्यंत दरवर्षी नेणारे मान्य विश्वासजी दळबी बिलोशी यांचं आगमन झालेलं आहे. आपणाला विनंती, आपण स्टेजवर यावं. विश्वासजी दळबी बिलोशी, आपण स्टेजवर या प्लीज. वेलकम. हॅलो. मान्य रवी भाऊ यांचं स्वागत आणि सन्मान प्रीतमजी यांच्या शुभ हस्ते होते. रवी भाऊंचा सन्मान केला जात आहे. आपलं उपसरपंच चषक बिलोशीच्या डे नाईट टुर्नामेंटमध्ये हार्दिक स्वागत मान्य रवी भाऊ. वेलकम. ओव्हर टू कम बॉक्स. आणि आगमन झालेलं आहे वाडा तालुका उपसरपंच परिषदेचे अध्यक्ष आणि त्यांच्यासोबत उपसरपंच वाडा तालुका परिषदेचे कमिटी मेंबर माननीय वाडा तालुका उपसरपंच परिषद अध्यक्ष माननीय पांडुरंगजी पटारे साहेब यांचं आगमन होते. संपूर्ण उपसरपंच कमिटीच्या सोबत वाडा तालुका कमिटी उपसरपंच परिषद या ठिकाणी येत आहे.
वॉट अ शॉट या ठिकाणी पुल शॉट जरूर केलाय काउकानत झोन मध्ये आणि इथे पाहिलं आपण तर मान्यवरांचं आगमन होताना पाहतायत वाडा तालुका अध्यक्ष उपसरपंच परिषद माननीय पांडुरंगजी पटारे साहेब वेलकम वेलकम सुस्वागतम एसपी ट्रॉफी उपसरपंच चषकच्या निमंत्रणाला मान देऊन माननीय उपसरपंच साहेबा सानिका संदीप पाटील बिलोशी ग्रामपंचायतच्या उपसरपंच या ट्रॉफीच्या मुख्य आयोजक प्रायोजक सानिकाताई संदीप पाटील यांनी आमंत्रण दिलं आणि आमंत्रणाला मान देऊन या ठिकाणी उपस्थित झालेले व्यक्तिमत्व पाहते आपण पांडुरंगजी पटारे साहेब अध्यक्ष उपसरपंच परिषद त्यांच्यासोबत संपूर्ण उपसरपंच परिषद कमिटी प्रशांतजी गोतारणे गातेस अमोलजी देशमुख वर्ले उमेशजी दळवी बिलघर भूषणजी ठाकरे शेलटे यांचं आगमन होते कमिटी उपसरपंच परिषद वाडा तालुका वेलकम वेलकम पांडुरंगजी पटारे साहेब आमचे मामाश्री आहेत आपलं हार्दिक आधी स्वागत मामा वेलकम ओव्हर टू कम बॉक्स तर इथे जी औपचारिकता होती ती पूर्ण केली गेली आणि इथे या मॅचला जिंकलंय ते टीम साईगाव ना साईगाव या संघाला विजयाच्या लक्ष शुभेच्छा असतील मॅन ऑफ द मॅच या पारितोषिकाकडे आपण जातोय आणि नो डाऊट ज्यानं अर्धशतकीय दमदार इनिंग मैदानाच्या आतनं पेशकश केली तो फलंदाज साईनाथ तो ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच या साईनाथ प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपलं स्वागत आहे सूरज पाटील तिथे आपल्यासोबत जोडले जातील नवा सामना त्याआधी लगेचच फिल्डिंग करण्याकरता मैदानामध्ये यायचंय जोपर्यंत मॅन ऑफ द मॅच देतोय तोपर्यंत आपण क्षेत्ररक्षण सजवून रेडी राहायचंय आणि सलामीचे बॅटर्स आपण मैदानाच्या आतमध्ये यायचे ओव्हर टू सूरज पाटील तर आपण मुख्यमंत्र्यांवर मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान करत आहोत या स्पर्धेला उपस्थित ज्यांनी दर्शवलेली मोलाचं योगदान देणारं व्यक्तिमत्व आणि या स्पर्धेच्या मुख्य प्रायोजक आयोजक सौ सानिका संदीप पाटील मॅडम उपसरपंच बिलोशी यांच्या निमंत्रणाला मान देऊन एस पी ग्रुप अध्यक्ष संदीप पाटील यांच्या स्पर्धेला निमंत्रणाला मान देऊन माननीय उपसरपंच परिषद अध्यक्ष पांडुरंगजी पटारे साहेब आणि सर्व कमिटीने भेट दिलेली आहे त्यांचा सन्मान आपण करतोय माननीय आदरणीय उपसरपंच परिषद वाडा तालुका अध्यक्ष पांडुरंग पटारे साहेबांचं स्वागत आणि सन्मान मुख्य मंचावर संदीप पाटील आणि सौ सानिका संदीप पाटील यांच्या शुभ हस्ते होत आहे या ट्रॉफीचे आयोजक प्रायोजक आपण पाहतायत मुख्य आयोजक सौ सानिका संदीप पाटील एस पी ग्रुपचे अध्यक्ष संदीप पाटील उपसरपंच सानिकाताई संदीप पाटील यांच्या शुभ हस्ते आणि संदीप पाटील दोन्ही जोडीकडनं या ठिकाणी सन्मान केला जाते पांडुरंग पटारे साहेबांचा सन्मान मायेची शाल सन्मान चिन्ह पुष्पबुके देऊन या ठिकाणी करताना स्वतः स्पर्धेच्या मुख्य आयोजक प्रायोजक सौ सानिकाताई संदीप पाटील एस पी ग्रुप आयोजक एस पी ग्रुपचे अध्यक्ष संदीप पाटील वेलकम वेलकम पांडुरंग पटारे साहेब उपसरपंच परिषद अध्यक्ष वाडा तालुका तदनंतर पुढील सन्मानाकडे आपण जात आहोत प्रशांतजी